जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, बंधू बहिणींनो, सारखे सारखे पहिला व्हिडिओ यायचे, बरोबर ना शाहिद भाऊ? पण आजकाल आपण जास्त व्हिडिओ टाकत नाही, महिन्यातून 2-3 किंवा 4 जास्तीत जास्त. पण आज पण जो विषय असणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीचा, रो हाऊस. आपण कॉर्पोरेशनच्या एरियामध्येच बसलेले ना, कॉर्पोरेशनचाच एरिया आहे ना आता आपण एअरपोर्ट जवळ. हा, सांगू कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये बसलेलो आहे. हा मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, थोडं थांबा जरा, आम्ही तुम्हाला सगळं सांगतो, लोकेशन वगैरे. अगदी 40 लाखामध्ये पण आहे का इकडे रो हाऊस? 35 लाखांमध्ये आहे, 30 लाखांमध्ये आहे, 40 लाखांमध्ये आहे, 60 लाखांमध्ये आहे, 80 लाखांमध्ये आहे, 1 करोड मध्ये पण आहे, 1.5 करोड मध्ये पण आहे. हा, तुमचा बजेट किती आहे? तुमचा बजेट किती? 30 लाखाचं पण बोलले, 35चं पण बोलले, 40चं पण बोलले. तुमचा बजेट काय आहे? तर मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, तुम्ही एक काम करायचं, हा व्हिडिओ सोडायचा नाही, एकदम आरामशीर बघायचं आणि स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस डायरेक्ट खरेदी करायलाच यायला पाहिजे, बरोबर ना? बरं, आज आपल्याकडं एक चांगलं लोकेशन आलेलं आहे. शाहिद भाऊची आणि माझी ना चर्चा चालू होती की कमी डाऊन पेमेंट आणि फक्त 5,000चा हप्ता असणार आहे, असं काही आम्ही बोलत होते. तर शाहिद भाऊ, थोडस लोकेशन नंतर बोला. नंतर बोला, त्याचीच गरज आहे. कारण की आज पुणे महानगरपालिके हद्दीमध्ये जर तुम्ही एखादी खोली चाळीमधली जरी खरेदी करण्यासाठी आपण गेलो, तरी त्या चाळीच्या खोलीची किंमत जी आहे 15 लाख आणि 20 लाख रुपयाच्या खाली बोलत नाही. बरोबर तर होत नाहीये. जे कॉर्पोरेशनचे जे टॅक्स पावते आहे, लाईट मीटर आहे, त्याच्यावर ते ट्रान्सफर करून खरेदी देण्यात येते, तरी लोक ते खरेदी करतात. कारण की त्यांना माहिती आहे की आज पुण्यामध्ये आपण पुणे तालुका हवेली या हद्दीमध्ये आपल्याला स्वस्त मध्ये, आणि जसं कासिम यांनी सांगितलं की 5,000 रुपयाचा हप्ता हवा, कमी डाऊन पेमेंट हवं, आणि जेणेकरून एक सामान्य माणूस ते भरू शकेल आणि पुढच्या भविष्यासाठी त्याचा रो हाऊस, त्याचा बंगलो 35 आणि 40 लाखाचा तो फक्त थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून उद्याची तयारी आपण आज करू शकतो. पण तुम्ही जर म्हणाल की मला हप्त्यावरती आणि डाऊन पेमेंटवरती महानगरपालिका हद्दीमध्ये घर घ्यायचंय किंवा बंगलो घ्यायचा आहे, रो हाऊस घ्यायचा आहे, तर ते अशक्य गोष्ट झालेली आहे. कारण की एक सामान्य माणसासाठी तर ते अशक्य आहे. पण जे कोणी ज्यांचे बजेट असेल की बाबा ज्यांना खरंच 60 लाख 80 लाख 1 करोड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांच्यासाठी NA प्लॉटमध्ये बांधलेले रो हाऊस बंगलो त्यांना 100% भेटतील. 100% त्यांची खरेदी होईल, 100% त्यांचा ताबा भेटेल. पण तुम्ही जर गुंठेवारीमध्ये जर खरेदी करण्याचा विचार करत असाल की 35 लाख 40 लाखामध्ये गुंठेवारीमधला एखादा बंगलो, एखादं बांधलेलं इंडिपेंडन्स घर तुम्हाला खरेदी करायचं असेल, तर त्यासाठी थोडंसं तुम्हाला तयारी करावं लागणार आहे. कारण की पेपर जे आहे ते पॉवर ऑफ अटर्नीचे सध्याला पेपर पॉवर ऑफ अटर्नीने तुम्हाला खरेदी करायचं आहे. ओके शाहिद भाऊ, ते मी तुम्हाला ते बोलत होतो की म्हणजे काय आपल्याकडे काय प्लॉट आहे का? काय सगळं आहे. रस्ता कुठला असणार? प्लॉट आहे, फ्लॅट आहे, बंगलो आहे, रो हाऊसेस आहे. पण प्रत्येकाची मार्ग कुठला असणार? कुठला असणार? मार्ग तुम्हाला सोलापूर रोड आहे, नगर रोड आहे, किंवा पुणे सातारा रोड आहे, सुपा बारामती रोड आहे, नावरा रोड आहे. तर भरपूर आहे जे जागी सध्या आता प्लॉटिंग सुरू आहे. कुठे डायरेक्ट आपण तयार तुम्हाला 1 गुंठ्या प्लॉटमध्ये तयार बांधकामासहित 30 लाख 35 लाखामध्ये 2 BHK 3 BHK चा बंगलो तुम्हाला जागेसहित बांधून पण भेटणार आहे. तर पण फक्त थोडंसं तुम्हाला पुण्यापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती मग तुम्ही नगर रोडला घ्या, सोलापूर रोडला घ्या किंवा सातारा रोडला घ्या, तुम्ही त्या ठिकाणी तिन्ही रोडवर तुम्हाला ही सुविधा भेटणार आहे. आणि जर तुम्हाला हप्त्यावरती हवा असेल, एकदम कमी डाऊन पेमेंट 5,000 10,000 रुपयाचा हप्ता तुम्ही भरू शकत असाल, तर आज तुमच्यासाठी आपण शिक्रापूर आणि पुणे सोलापूर रोड, यवत आणि केडगाव या ठिकाणी एकदम सुलभ हप्त्यावरती आणि एकदम रेल्वे स्टेशन पासून जवळ तुमच्यासाठी 4 ते 5 लाखाचा गुंठा जागा आपण घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये फक्त 2 लाख 1.5 लाख डाऊन पेमेंट करा, 5,000 10,000 रुपयाचा हप्ता येईल, तो तुम्ही सुलभ हप्त्याने भरू शकता. कमीत कमी 2 वर्ष किंवा जास्तीत जास्त 30 महिनेचा टाइम पिरियड तुम्हाला भेटणार आहे ती अमाऊंट पेड करण्यासाठी.
मग तुम्ही 5,000ने भरा किंवा 20,000 50,000 असा हप्त्याने टप्प्याटप्प्याने सुद्धा भरू शकता. कुठल्याही प्रकारचं व्याजदर नाहीये, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे बोद्रेशन येणार नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला 7/12 भेटणार आहे, खरेदी खत भेटणार आहे, संमतीपत्र भेटणार आहे, जागेचा ताबा, लाईट, पाणी, रस्ता या सर्व सुविधा आता सध्या तुम्हाला तिथं भेटणार आहे आणि तुम्ही लगेच जाऊन तिथं घर बांधून राहू शकता. बिलकुल असे हे प्लॉट्स आहेत. बिलकुल. आणि मित्रांनो, जसं आम्ही बोलले की तुम्हाला 30 लाखाचा हवं का किंवा 40 लाखाचा रो हाऊस पाहिजे का, ते पण आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये. पण तुम्हाला हे जे प्लॉट खरेदी करायचे असेल पुणे सोलापूर रोड, यवत, केडगाव, चौफुला या ठिकाणी 4 लाखाचे किंवा 5 लाखाचे किंवा 2.5 लाखाचे पण आहे. 3 लाखाचे, 3 लाखाचे, कमीत कमी 3 लाखाचे, 2.5 लाख गेले. आणि 25 लाखामध्ये सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी कर 10 गुंठे 25 लाखामध्ये ते पण प्लॉट उपलब्ध आहे. पण ते 25 लाखाचे जे असणार आहे ते कॅश मध्ये आणि असणार आहे. शेतीची जागा असणार आहे, ती कॅश हप्त्यावरती नसणार आहे. आता बरेचसे कॉल शाहिद भाऊला सेपरेट 7/12 होणार आहे. बरेचसे कॉल आम्हा दोघांना येतात की तुम्ही 10 गुंठे आम्हाला EMI वर द्या. तर कसं काय द्यायचं EMI वर, तो प्रश्न पडतो. जास्तीत जास्त 6 महिने, 6 महिने व्यवहार पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 7/12 जोवर येत नाहीये, तुमचा 7/12 आल्यानंतर कमीत कमी 2 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण पेमेंट क्लिअर झालं पाहिजे. कारण की हा कुठल्या डेव्हलपरला किंवा तुम्ही कुठल्या बिल्डर कडून प्लॉट खरेदी करणार नाहीये, तर एक शेतीवाल्याकडून तुम्ही तो शेतीचा हिस्सा त्याचा तो तुम्ही खरेदी करणार आहे. त्यामुळे ते पैसे जे आहे ते पूर्णपणे शेतीवाल्याला द्यायचे असतात. त्यामुळे शेतीवाला हा काही हप्त्यावरती तुम्हाला जागा देणार नाहीये. तरी पण आम्ही मध्ये राहून तुम्हाला जास्तीत जास्त 6 महिन्याची मुदत देऊ शकतो. बरोबर. आता राहिलं ते 30 लाखाच्या रो हाऊसचा प्रश्न. तर शाहिद भाऊ, 30 लाखामध्ये किती स्क्वेअर फीटचा असणार रो हाऊस? 850 स्क्वेअर फूटचा तुम्हाला 30 लाखामध्ये 2 BHK भेटणार आहे. जागेसहित म्हणजे संपूर्ण वर खाली बांधून भेटणार 850. आणि लोकेशन काय असणार आहे? उरुळी कांचन मध्ये असणार आहे. सोलापूर रोड, उरुळी कांचन रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर असणार आहे. आणि पूर्ण आजूबाजूला लोकवस्ती आहे. 3-4 बंगल्याची कामं पूर्ण झालेली आहेत. तिथं आता लोक राहायला सुद्धा आलेले आहेत. आणि तुम्हाला एकदम महत्वाची म्हणजे फायद्याची गोष्ट आहे की उरुळी कांचन सारख्या परिसरामध्ये तुम्हाला हा एकदम बँकेच्या लोनवर तुम्हाला भेटणार आहे. बिलकुल. तर तुमच्या 100% लोन तुम्हाला जे आहे ते तुमच्या घरावरती, तुमच्या जागेवरती आणि संपूर्ण अमाऊंट मध्ये तुम्हाला 2 BHK फक्त 30 लाखामध्ये, 3 BHK फक्त 35 लाखामध्ये तुम्हाला बांधून भेटणार आहे. डाऊन पेमेंट जे असणार आहे ते तुमचं बँकेचे लोनवर डिपेंड राहणार आहे की तुमचं लोन किती टक्के सँक्शन होत आहे. 80% लोन जर झालं तर 20% डाऊन पेमेंट करायचं आहे. तर तुमचं 90% झालं तर 10% डाऊन पेमेंट करायचं आहे. आणि अगदी जवळच 6 महिन्यामध्ये तुमचा बंगलो जागेसहित तुमच्या नावावरती होणार आहे. आणि मग तुमचं लोन पण तुम्ही क्लिअर करू शकता. बरोबर. पण ऐका ना, ज्या लोकांनी बोलले की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, तर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पण आहे. इथून जे आहे, इथून स्टेशन एक 6 किलोमीटर आहे. एअरपोर्ट जे आहे 2 किलोमीटर आहे. आता हे जे घर आहे 30 लाखाचं पण भेटणार आहे, 40चं पण भेटणार, पण स्क्वेअर फीट मध्ये फरक येणार आहे. इथं 1 RK तुम्हाला भेटू शकतो पुणे एअरपोर्ट रोडला, बरोबर ना? 30 लाखामध्ये खाली 1 RK, वरती 1 RK असे आहे इथं विकण्यासाठी. पण इथं थोडंसं लोनचं प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ते फायनान्सच लोन करायला लागणार आहे, बरोबर ना शाहिद भाऊ? आणि पेपर सुद्धा जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की टॅक्स पावती तुमच्या नावावर होणार, लाईट मीटर तुमच्या नावावर होणार. आणि ते लाईट मीटर आणि टॅक्स पावती घेऊन तुम्हाला ते खरेदी करायचं आहे. बरोबर. चला मंडळी आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? शाहिद भाऊचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि एक रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करा. आणि बरेचसे असे प्रॉपर्टी येतात आणि आता याच्या पुढं तुम्हाला प्लॉटचे व्हिडिओ सुलभ हप्त्यावरचे जास्त दिसणार आहे. कारण की नवीनच प्रोजेक्ट पुणे सोलापूर रोडवरती 2 प्रोजेक्ट सुरू होत आहे. 3 लाख रुपये गुंठा आणि 4 लाख रुपये गुंठ्याचे, ज्यामध्ये 50% डाऊन पेमेंट, 50% EMI
आणि 7/12 खरेदी खत, संमतीपत्र, जागेचा ताबा, लाईट, पाणी, रस्ता सर्व सुविधांसह तुम्हाला भेटणार आहे. लवकर व्हिजिट करा, कारण की असे सुलभ हप्त्यावरचे प्लॉट राहत नाही. आज व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, तुम्ही 6 महिन्यांनी कॉल केला, प्रोजेक्ट संपलेला असणार आहे. कारण की हप्त्यावरती हा प्रोजेक्ट भरपूर कमी लोक जे आहेत सुलभ हप्त्यावरती डॉक्युमेंट 50% डाऊन पेमेंट करून डॉक्युमेंट क्लिअर देतात. कारण की भरपूर जागी असं पण होतं की काही लोक म्हणतात की तुम्हाला 90% पर्यंत पेमेंट करावं लागेल. जेव्हा तुमचं 90% पेमेंट जमा होईल त्यानंतर ते तुम्हाला 7/12 खरेदी खत तुमच्या जागेचे पेपर करून देणार असे सांगतात. पण त्याच्यामध्ये तर तुम्ही 90% अमाऊंट भरण्यासाठी तुम्हाला 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात. त्याचा काही नेम नाही. आणि त्यानंतर ते खरेदी करून देतील किंवा नाही देईल का नोटरी करून देतील याची पण काही गॅरंटी नाही. पण आम्ही तुम्हाला 50% डाऊन पेमेंट करून 7/12 खरेदी खत, संमतीपत्र, जागेचा ताबा हा तुम्हाला लगेच देणार आहेत. त्यानंतर तुम्ही EMI भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अमाऊंट भरल्यानंतर NOC सुद्धा भेटणार आहे, जागेचा ताबा भेटणार आहे, ग्रामपंचायतमध्ये नोंद होणार आहे, लाईट मीटर भेटणार आहे. तर मग घेण्यासाठी प्रॉब्लेम काय आहे? बरोबर ना. तर सोडू नका, कारण की आज इन्व्हेस्टमेंट कराल, कारण की आजचे गाव उद्याचे शहर झाल्याशिवाय राहणार नाही आणि होत चाललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, आज उरुळी कांचन, शिक्रापूर हे पुण्यापासून एक गावच होतं, पण आज ते शहराला जोडले गेलेलं आहे. तसंच आता केडगाव, शिरूर हे सर्व जे गावं आहेत तीही पुण्याला जोडली जाणार आहेत. तर त्याच्या आधी हे सर्व जे स्कीम आहेत ते संपण्याआधी तुम्ही तुमचा प्लॉट बुक करणे गरजेचं आहे. कारण की एकदा प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्ट शिवाय तुम्हाला पर्याय नाही. बिलकुल. चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.